पन्हाळा तालुक्यात वन्य प्राण्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतकरी हवालदिल झालेत। वाघवे परिसरात गवारेड्यांच्या कळपानं शेतात घुसून ऊसाच्या पिकाचं मोठं नुकसान केल्याची घटना घडली आहे। वारंवार होणाऱ्या या नुकसानीमुळे शासनानं तातडीनं भरपाई देण्याची आणि वन्य प्राण्यांच्या बंदोबस्ताची मागणी प्रशासनाकडे केली आहे। पन्हाळा तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर वन्य प्राण्यांचा उपद्रव दिवसेंदिवस गंभीर होत चाललाय। वाघवे इथले शेतकरी दत्तात्रय पाटील यांच्या शेतात रात्रीच्या सुमारास गवारेड्यांच्या कळपानं घुसून ऊसाच्या पिकाचं मोठं नुकसान केलंय। सुमारे 5 ते 6 गुंठे क्षेत्रावरील ऊस जमीनदोस्त झाल्यानं शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झालंय, असं दत्तात्रय पाटील यांनी सांगितलं। दरम्यान गेल्या काही महिन्यांपासून गवारेडे आणि रानडुकरांचा उपद्रव सातत्यानं वाढलाय। रात्रीच्या वेळी वन्य प्राणी शेतात घुसून ऊस, भाजीपाला आणि इतर पिकांचं नुकसान करत असल्यानं शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे। शेतकरी वर्षभर कष्ट करून पिकं उभी करतात, मात्र एका रात्रीत वन्य प्राण्यांकडून होणाऱ्या नुकसानीमुळे त्यांचं मोठं नुकसान होत आहे। त्यामुळे संबंधित विभागानं पंचनामा करून नुकसानीची भरपाई तातडीनं शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी अशी मागणी करण्यात येते। अन्यथा भविष्यात अशा घटना वाढून शेतकऱ्यांचं नुकसान वाढण्याची भीती आहे।